आपटशील ना रे, तू तिकडे जा. काय बनवलं तो? कसले मासे? ग्रीसिंग करणं. शी अयांश यक. हे बघा आल्या आल्या आणि काय सांगतो? यांची भाषा काही समजत नाही मला. नमस्कार, मी अंधार साळगावकर पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आहे 8 तारीख, 8 जानेवारी. जवळजवळ 8 दिवस झाले गाडी उभी आहे. कारण 1 तारीखनंतर मी एकही भाडं मारलं नाही आहे, कुठे गेलोच नाही आहे. तर त्यामध्ये मी पिकनिकला गेलेलो मुंबईला. पिकनिक अटेंड केली आणि काल 6 तारखेला मी घरी आलो. आता गाडीचं ना अपग्रीसिंग करायचं आहे. अपग्रीसिंग करायचं आहे प्लस एक साईडचा ना एंड खराब झाला आहे, एंड गेला आहे. त्यामुळे टायर एक साईडने खराब होत होते, तो एंड पण टाकायचा आहे. आणि हे बघा टायर मी नवीन टाकले गाडीला. अपोलो यावेळी ना दरवेळी मी टाकतो JKचे टायर टाकतो, यावेळी अपोलो टाकून बघूया म्हटलं. तो मित्र बोलला अपोलोचे पण चांगले येतात, तर ह्यावेळी मी अपोलो टायर टाकलेत. तर बघूया याचा पण कसा रिपोर्ट आहे आणि आता अपग्रीसिंग कसं करतात काय सगळं तुम्हाला दाखवतो. चला. गाडी खाली जॅक लावतोय, हा बघा हा इथे आलाय मला मदत करायला. थांबा दगड घेऊया. इथे सेंटरला जॅक लावलाय जेणेकरून दोन्ही चाक वरती उचलली आहेत. तर हा राईट साईडचा जो टायर आहे ना त्यामध्ये प्ले आला आहे बऱ्यापैकी. आणि तो कशामुळे, तो एंड गेला आहे. एंडच्या अगोदर जो एक रॉड असतो ना त्यामध्ये प्ले, तो चेंज करणार मी, दाखवतो तुम्हाला. थांबा. तर हा बघा हा पार्ट येतो जो गेला आहे तो तिथे असतो, तो मी आता खोलणार आहे. तो पॉवर स्टेरिंगचा जो रॉड असतो ना तिथे हा पार्ट असतो, त्यामध्ये प्ले आला आहे. त्यामुळे चाक ना असं डग आहे, ते आता खोलतो मी आणि हे नवीन आधी टाकूया आणि नंतर आपण अपग्रीसिंग करूया. चला. हा बघा हा तो पार्ट आहे, हा पॉवर स्टेरिंग रॉड आहे ना, पॉवर स्टेरिंगच्या याला कनेक्ट असतो हा. आता मी या पाईप रेंजने खोलणार आहे. हा खोलतो, याला बूट असतो असा, म्हणजे माती वगैरे जाऊ नये म्हणून हा बूट त्याला लावलेला असतो. थांबा हा काढतो आधी. हा पाईप रेंजने मी याला खोलला. आता नॉर्मली हाताने येतोय बघा, धक्का द्यायचा नाही. पाईप रेंज लावला आणि त्याला पाईप लावला आणि तो काढला. बघा आता काढला मी. हा पार्ट येतो, तर याच्या जागेवर त्याच्या पुढे हा असतो, हा एंड असतो, हा काढायचा. हा पण मी खोलला आहे बघा नॉर्मली. पण हा खोलताना ना एक लक्षात ठेवायचं की त्याचे थ्रेड असतात ना ते मोजून फिरवावा लागतो. आणि त्याच्या जागेवर आता याच्यावर मी तो फिट करणार हा याला. चला बघा हा मी काढला. तर प्रॉब्लेम एक असा झाला आहे, हा बघा हा जो नट आहे ना हा येत नाही आहे. आणि हा खूप महत्त्वाचा आहे, कारण ते दुसऱ्या याला तो लावून त्याच्यावरच ते सेटिंग होतं. परत हा बूट पण काढायचा आहे. तर आता काहीतरी आयडिया करूया, नाहीतर व्हाईस पाहिजे, प्रॉपर व्हाईसवर हे टाईट फिटिंग करून याला पानं लावून काढायला पाहिजे. तर मी फायनली ना हा बघा जुगाड करून हा नट काढला याचा. हे काय केलं माहिती आहे, गरम केलं बऱ्यापैकी भरपूर, आणि गरम करून पाना लावून ताकद लावली. तर हा नट आला. आता हा ना याला फिटिंग करतो, याला फिटिंग करूया आणि तिकडे लावून टाकू. हा बूट आहे ना तो या नवीन रॉडला लावतो. त्यानंतर ही क्लिप आणि त्यानंतर हा नट फिरवून मला 21, मी त्याचे ना 21 राऊंड मोजलेले टोटल. तसेच तो लावून मी आता 21 वेळा हे करणार आहे ते, आणि हा टाईट करणार आहे. असा पकडून 21 वेळा, 22व्या वेळी बाहेर निघालेला तो.
1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18. बायको कळिंगण आली किती काळजी बघा बायकोला. मोजायचं विचारलंय मी. 12 मोजलेलं. चल यायला परत काढू काय मका बरं झाला. संपवता. मी तर पांढरा नाही खाणे. साईड राहू माझं ऑडियन्स बघतात माझी. चल चल पुरे खाऊन टाका. त्याला विसरलंय मी. चाल परत मोजतो आता. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 आणि 21 22. आता हे इकडे फिटिंग करतो मी. मस्त वेगळी टाईट झालाय. आता हा बूट लावतो त्याला. ते आता ही क्लिप काय कंपनीची होती. एक सांगायचं म्हणजे काय माहिती आहे, हा जो रॉड आहे ना 5 वर्षांनी मी बदलतोय. 5 वर्षांनी हा खराब झाला, तो आता चेंज करतोय म्हणजे. आणि त्या लेफ्ट साईडचा आहे ना, अरे बापरे, लेफ्ट साईडचा जो रॉड आहे तो मी 2 चेंज केले. हा राईट साईडचा आता 5 वर्षांनी खराब झाला. म्हणजे विचार करा किती. 850 रुपयाचा तो रॉड आता मी चेंज करतो आहे. चला तो बूट वगैरे लावून घेतो. आणि ही कंपनीचीच क्लिप होती ही बघा, ती आत्ता खोलली मी त्याने. त्याची त्या बूटला होती. आता मी त्याला टाय लावणार आहे. ही काय आता खराब झाली, आता ही लावू शकत नाही मी कारण त्याचे अलाइनमेंट बिघडले. तर ते बूट वगैरे लावून घेतो आणि मग आपण अपग्रीसिंग करूया. बघा अशा प्रकारे 2 टाय घेतले. टाय लावणार याला बूटला. बघा सगळं काढलं मी. आता कॅलिबर काढून तिथे ठेवलं आहे. हे काढलं आहे. आता हे ऑइल सील काढून, हे सील काढून, हे बघा बेरिंग, दोन्ही साईडच्या बेरिंग आहेत ना त्या व्यवस्थित डिझेलमध्ये धुवून पुसून ड्राय करून मग परत याच्यात ग्रीस भरणार आणि बेरिंगला ग्रीस भरूया आणि मग जोडून टाकूया. जास्त काय नसतं हब ग्रीसिंग म्हणजे. हे बेरिंग फक्त चेक करायचे, ही बेरिंग चांगली आहे, कस वगैरे कुठे आला की नाही ते चेक करायचं. आणि काय नाही, धुवून व्यवस्थित परत त्याच्यात ग्रीस भरायचं नवीन आणि परत होतं तसं फिटिंग करून ठेवायचं. फिटिंग होतं तसं म्हणजे व्यवस्थित सेटिंग करावं लागतं. जास्त ओव्हर टाईट पण चेक नाही करायचा आणि जास्त लूज पण नाही, डग पण नाही ठेवायचं. तर चला पटापट हे काम करतो मी. अर्धा लिटर डिझेल घेतलं आहे. डिझेलमध्ये ना
व्यवस्थित ना बेरिंग धुवून घेतो हे. आणि नंतर ना हे बघा हे ग्रीस घेतलं आहे. हा ग्रीसचा जो डब्बा आहे ना, अर्धा किलो डबा आहे, तो मला ना 3 वेळा मी हब ग्रीसिंग करतो व्यवस्थित. आणि जर तुम्ही गॅरेजमध्ये केला तर ते काय करतात, पूर्ण डब्बा हा हब ग्रीसिंगला लावून टाकतात. जवळजवळ 300-350 रुपयाचा डब्बा एका वेळी ग्रीसिंगला तुमच्या बिलामध्ये लावून टाकतात. मला 3 वेळा पुरतो. बघा मस्तपैकी सगळ्या बेरिंग वायसर आणि सगळं धुवून घेतलं आहे आणि ड्राय केलं आहे व्यवस्थित. ड्राय म्हणजे जरासुद्धा डिझेल राहू द्यायचं नाही त्या बेरिंगमध्ये. मग काय होतं माहिती आहे, आपण जे ग्रीस भरतो ना ते मग पातळ होतं. त्यामुळे टोटली म्हणजे जरासुद्धा डिझेल राहिलं नाही पाहिजे. व्यवस्थित धुवून ड्राय करायच्या. आणि आता मी ड्राय वगैरे केलं आहे, त्याच्यात आता ग्रीस भरतो आणि ते जोडून टाकतो. हे बघा हे आता ग्रीस यामध्ये भरूया आपण. फायनली सगळं झालं आहे मस्तपैकी. हे बघा फिटिंग केलं आहे ग्रीस वगैरे भरून. आणि आता कॅलिवर लावतो. कॅलिवर लावून झाला की टायर लावून टाकूया. सेम तसंच त्या साईडचं पण असंच अपग्रीसिंग करणार. शियांश यक हे बघा आल्या आल्याने ग्रीसला हात लावला. पूस आधी हात. थांब शी 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 मला नको पुसू. एक मिनिट असाच वर याला पुस पुस. शी घाण नाही ती ग्रीस. ते हात कशाला लावला तू. मस्तपैकी हे बघा अपग्रीसिंग करून झालंय. तो रॉड पण चेंज करून झालाय. आता कॅलिबर लावतो, टायर लावून फिट करून टाकतो की आणि दोन्ही साईडचं अपग्रीसिंग करून टाकतो. आणि हे काम मी कुठे शिकलो सांगतो. मी अगोदर महिंद्रा शोरूममध्ये होतो. शकीलबाई म्हणून मेकॅनिक होते, हेड मेकॅनिक होते. त्यांनी हे सगळं मला शिकवलं. तर त्यांच्या कृपेने हे सगळं काम करतो आहे मी शिकलो हे सगळं प्रॉपर. डिझेल मेकॅनिक केलं आहे त्यामुळे हे सगळं करतो आहे. नाहीतर म्हणत असाल घरी पैसे वाचवण्यासाठी करतो आहे म्हणून. पैसे वाचवण्यासाठी ठीक आहे, पण येतं आहे काम तर कशाला उगाच गॅरेजमध्ये जायचं. म्हणून हे सगळं कामं करतो मी. स्वतःची गाडी आहे, स्वतः केलं काय वाईट आहे. स्वतःचं काम स्वतः करायला काय लाज पण नाही आहे. येतं आहे तर करायला काय हरकतच नाही. आणि व्यवस्थित आपण काळजीपूर्वक करतो जे आपल्याला माहिती आहे म्हणजे. तर पटकन हे जोडतो. त्या साईडचं पण हबग्रीसिंग करून घेतो. एका साईडचं हबग्रीसिंग कंप्लीट झालं आहे आणि आता वाजले जवळजवळ 2-2:30 वाजले. तर हे पटकन जेवण करून घेतो, हात धुतो, जेवतो. जेवणाला काय आहे बघूया चला. काय बनवलं गं. मासे भात. कसले मासे. बांगडे. बघा जेवणाला काय आहे. बांगडा, छोटेसे बांगडे आणि पेडवे फ्राय केले आणि मच्छी कढी आणि भात. आपलं जेवण आलेलं आहे. मस्त की बांगड्याची कढी, भात आणि भाजलेले बांगडे आणि पेडवे. जेवण करतो आणि मग पुढचं आपण काम करूया. मस्त. आपल्या समुद्र जवळच असल्या कारणाने आपल्याकडे मासे फ्रेश एकदम ताजे मासे भेटतात आपल्याला. मच्छी कढी पण एक नंबर झाली. मस्त आहे. जेवलो आणि मस्तपैकी थोडंसं आराम केला, झोपलो थोडा.
जोडूया ते राहायला इथे पूर्ण करतो काम आणि मग काहीतरी करायचं आहे मला. चला. तर मित्रांनो, माझं आता हब ग्रीसिंग वगैरे करून झालं आहे आणि आता मी पटकन आंघोळ करतो. आणि आज माझा मूड आहे तंदुरी बनवायचं, चिकन तंदुरी. तर पटकन आंघोळ करतो, मग आपण चिकन आणायला जाऊया. तूप लावूया जरा.